मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील 1500 रुपये कधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे। तर जे योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केले आहेत त्यांना आता आपल्याला 1500चा हप्ता मिळेल की नाही याची धाकधूक आहे। बघा, आता तुम्ही सर्वच जण डिसेंबर महिन्याची वाट बघत आहात, म्हणजे डिसेंबर महिना चालू आहे, परंतु डिसेंबर महिन्याचे पैसे कधी मिळतील, लाडकी बहीण डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी जमा होईल याची तुम्ही सर्वच जण वाट बघत आहात, तुम्हाला उत्सुकता लागलेली आहे। बघा, तसेच अनेक महिला अशा पण आहेत जे या योजनेसाठी पात्र नव्हते तरी देखील अर्ज केले आहेत आणि त्यांना काही पैसे मिळालेले पण आहेत, परंतु ते योजनेसाठी पात्रच नव्हते। आता त्यांना धाकधूक लागलेली आहे की आता आम्हाला पुढील हप्ते भेटतील की नाही, कारण आता संपूर्ण चेक होत आहेत, तुमचे संपूर्ण अर्ज चेक होत आहेत। जरी तुम्ही चुकीची माहिती दिली असेल, तुम्ही खोटे कागदपत्र दावून, खोटे कागदपत्र तिथे अर्जात लावून तुम्ही जरी अर्ज अप्रूव्हल केला असेल तर तुम्हाला इथे पैसे मिळणार नाहीत। आता जे या योजनेसाठी पात्र नव्हते त्यांची धाकधूक वाढलेली आहे। पुढे बघा, महत्त्वाची माहिती, विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी कुटुंबाचे वार्षिक 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न लाडकी बहीण योजना आणली। बघा, तुमचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला या योजनेसाठी लाभ मिळेल। अवघ्या 2.5-3 महिन्यातच राज्यातील 2.25 कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले। त्यात सोलापूर जिल्ह्यातील 11,74,000 महिला आहेत। जुलैपासून लाभ देण्यास सुरुवात झाली। पहिल्यांदा 1,500 रुपये पाठवण्यात आले, त्यानंतर 2 महिन्याचे 2 हप्ते वितरित झाले। बघा, पहिले तुम्हाला सुरुवातीला पहिलाच 1,500 रुपये तुम्हाला हप्ता मिळाला, राईट। त्यानंतर तुम्हाला काय झालं, 2 हप्त्याचे पैसे मिळाले, म्हणजे 2 महिन्याचे पैसे एकत्रित तुम्हाला देण्यात आले, म्हणजे 3,000 प्रमाणे तुम्हाला असे पैसे मिळाले। बघा, अनेक महिलांना 3,000 रुपये असे आलेले आहेत। आता डिसेंबरचा हप्त्याबद्दल सर्वात मोठी खुशखबर आहे, ती अपडेट आपण इथे बघणार आहोत। बघा, पुढे महत्त्वाची माहिती आता, तर दिवाळीपूर्वी 3,000 रुपये मिळाल्याने महिलांचा सण आनंदात गेला आणि विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात मतदान टाकले। त्यांना आता दरमहा 2,100 रुपये दिले जाणार आहेत, पण त्यासाठी आणखीन किमान 3 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे। आता जी ही माहिती तुम्ही बघत आहात, 2,100 रुपयासाठी तुम्हाला 3 महिन्याची वाट पाहावी लागणार आहे, परंतु जे 1,500 आहेत, आता डिसेंबरचा महिना तुम्हाला 1,500च मिळेल आणि डिसेंबर असो जानेवारी असो हे तुम्हाला 1,500च मिळणार आहेत। आता हे पैसे तुमच्या खात्यात येत आहेत, परंतु जे 2,100 रुपये असणार आहेत ते 2,100 रुपये तुम्हाला 3 महिन्यानंतर मिळणार आहेत। आलं तुमच्या लक्षात? त्याबद्दल आता सर्व माहिती आहे। चला, आता हे 2,100 रुपये तर आपल्याला यासाठी 3 महिने लागतील, परंतु आपण जो डिसेंबरचा 1,500चा हप्ता आहे तो कधीपासून खात्यात जमा व्हायला सुरुवात होत आहे त्याबद्दल आपण सर्व जाणून घेऊया आणि कोणाकोणाच्या खात्यात तो जमा होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात तो जमा होत आहे याबद्दल आपण सर्व माहिती आता इथे बघूया। चला, तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल पण सबस्क्राईब करून घ्या, कारण जे छोटे असो किंवा मोठे असो सर्व अपडेट फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळत असतात, त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब करा। चला, आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया। तर राज्याचे अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्यासाठी तरतूद करावी लागणार आहे। तत्पूर्वी अपात्र लाभार्थींचे अर्ज बाद केले जातील। बघा, आता 2100साठी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये त्याबद्दल निर्णय होणार आहे, महिलांना 2,100 रुपये वाटप संदर्भात तो निर्णय अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तो होणार आहे। परंतु आता ज्या महिला अपात्र आहेत, म्हणजे बघा, अपात्र लाभार्थींचे जे अर्ज आहेत, म्हणजे जे अपात्र आता होणार आहेत, म्हणजे ज्यांनी खोटी कागदपत्र दाखवून फॉर्म अप्रूव्हल केलेले आहेत, लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत आहेत आणि ते ह्या योजनेसाठी पात्रच नाहीत, अशा महिलांना आता अपात्र केले जात आहेत। ओके, त्यासाठी ती प्रोसेस सुरू होत आहे आणि अनेक महिला आता अपात्र होतील।
असेही बोलले जात आहे, पण त्या संदर्भात शासन स्तरावरून अद्याप कोणतेही आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. बघा, आता फॉर्म अनेक महिलांचे अपात्र होतील अशी माहिती मिळत आहे, परंतु त्या संदर्भात जे आदेश आहेत ते आदेश अजून अधिकाऱ्यांना देण्यात आलेले नाहीत. तर कुठल्याही अधिकाऱ्याला ते आदेश अजून देण्यात आलेले नाहीत, त्यामुळे अजून सध्या तरी कुठलेच अर्ज बाद होत नाही आहेत. आलं तुमच्या लक्षात? चला आता पुढे महत्त्वाची माहिती बघा. त्यामुळे हे काय म्हटलं ते, त्यामुळे सध्या तरी अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ दिला जाणार आहे. बघा, आता सध्या तरी आता जे डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हे 2-3 जे महिने आहेत, हे सध्या तरी सर्वांनाच पैसे मिळतील, काही टेन्शन नाही. ही सर्वात मोठी खुशखबर आहे महिला वर्गासाठी. सर्वांना पैसे मिळतील. आता सध्या तरी कुठलेच चेक वगैरे कुठलाच फॉर्म होणार नाही. जेव्हा 2100 रुपये वाटप होईल मार्चमध्ये सध्या तरी हा निर्णय होईल. मार्च नंतर किंवा मार्चपासून तुम्हाला 2100 रुपये द्यायला सुरुवात होऊ शकते. जेव्हा 2100 रुपये द्यायला सुरुवात होईल तेव्हाच जे चुकीचे कागदपत्रे दाखवून फॉर्म अप्रूव्हल केलेले आहेत, चुकीची माहिती भरून योजनेचा लाभ घेत आहेत, त्यांना तेव्हा अपात्र केलं जाऊ शकतं. परंतु आता सध्या तरी कोणालाच अपात्र केलेलं नाही आणि कोणालाच अपात्र केलं जाणार नाही. सर्वांना योजनेचा लाभ दिला जाणार आहे अशी माहिती मिळत आहे. पुढे बघा, नव्याने आलेल्या अर्जाची तपासणी शेवटच्या टप्प्यात. आता जे नव्याने अर्ज आलेले आहेत त्याबद्दल माहिती बघा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात जवळपास 12.25 लाख लाभार्थी आहेत. नोव्हेंबरपर्यंत बहुतेक लाभार्थींना योजनेचा लाभ मिळाला असून उर्वरित लाभार्थ्यांना काही दिवसात लाभ मिळेल. बघा, अनेक महिलांना लाभ मिळालेला आहे. ज्यांना लाभ बाकी आहे त्यांना देखील आता लाभ मिळणार आहे. पुढे बघा, मुदत वाढीनंतर 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केलेल्या जवळपास 64,000 अर्जाची तपासणी सुरू असून आणखीन केवळ 4,000 अर्जाची तपासणी शिल्लक आहे. इथे काय म्हटलेलं आहे, जे अर्ज आहेत आता 15 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली होती अर्ज भरण्यासाठी लाडकी बहीण योजनेसाठी, तर जवळपास 64,000 अर्ज आले होते आणि 64,000 अर्जाची आता तपासणी सुरू असून यासाठी केवळ 4,000 अर्जाची तपासणी आता बाकी आहे, असं अधिकाऱ्यांनी इथे माहिती दिलेली आहे. पुढे बघा, महत्त्वाची माहिती आता सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी खुशखबर. संक्रांतीपूर्वी मिळणार प्रत्येकी 3,000 रुपये. आता ही माहिती बघा. दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता. ॲडव्हान्समध्ये अनेक महिलांना 3,000 रुपये दिवाळीत आले होते, ते तुम्हाला माहीतच आहे. कारण पुढे निवडणूक आहे, आचारसंहिता लागेल, त्यामुळे तुम्हाला नोव्हेंबरमध्येच 2 हप्त्याचे पैसे देऊन टाकले होते. ऑक्टोबर नोव्हेंबरचे तुम्हाला पैसे देऊन टाकले होते दिवाळीमध्ये. ओके, आता सेम तसंच होणार आहे. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने बघा, मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते प्रत्येकी 3,000 रुपये दिले जातील असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहे. आता तुम्हाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सरकारमध्ये आता तुम्हाला जानेवारीचा जो हप्ता आहे तो पण ॲडव्हान्समध्ये मिळत आहे. म्हणजे डिसेंबरचा तर भेटणारच आहे, त्यासोबतच तुम्हाला जानेवारीचा पण हप्ता भेटत आहे. म्हणजे डिसेंबर व जानेवारीचे असे मिळून तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहे. आणि हे 3,000 रुपये तुम्हाला इथे केव्हा मिळणार आहे, संक्रांतीपूर्वी तुमच्या खात्यात हे 3,000 रुपये टाकले जाणार आहेत, अशी ही अपडेट आलेली आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे. त्यामुळे बिंदास राहा, कुठलंच टेन्शन घेऊ नका. आपले रेग्युलर व्हिडिओ बघत चला. जी पण अपडेट माझ्याकडे येत आहे सत्य माहिती फक्त तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपले चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या. ओके, बघा, ही महत्त्वाची अपडेट होती. तर संक्रांतीपूर्वी 3,000 रुपये, डिसेंबर आणि जानेवारीचे मिळून 3,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत अशी माहिती मिळत आहे. आणि 1500 प्रमाणे तुम्हाला पैसे मिळत आहे. त्यानंतर मार्च महिना जेव्हा लागेल, लक्षपूर्वक आहे का, मार्च 2025 जो मार्चचा महिना असेल, मार्च महिना, तेव्हा तुम्हाला 2100 रुपये द्यायला सुरुवात होऊन जाणार आहे. ओके, आता सध्या तर तुम्हाला 1500 प्रमाणेच पैसे मिळणार आहेत. त्यानंतर मार्चमध्ये तुम्हाला 2100 रुपये द्यायला सुरुवात होणार आहे. ठीक आहे,
आपण अतिशय दमदार माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात माझ्याकडे जी पण अपडेट येते, छोटी असो किंवा मोठी असो, आपल्या सिंपल गावरान भाषेत मी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करत असतो। आणि तुम्ही पण एवढे आपले रेग्युलर व्हिडिओ बघतात, त्यामुळे तुमचं पण मनापासून धन्यवाद। आपल्या या चॅनलवर ज्या पण योजना आहेत, महिलांसाठी योजना असो, शेतकऱ्यांसाठी योजना असो किंवा बेरोजगार तरुणांसाठी काही योजना असो, संपूर्ण माहिती तुम्हाला फक्त ATB गुरुजी आपल्या यूट्यूब चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। आणि डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळतात, त्यामुळे तुम्ही डेली आपले व्हिडिओ बघत चला। सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, जरी लाईक केलं नसेल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल पण सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हायरल पण करा। धन्यवाद।